घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आजच्या भागात आपण पाहतो की ऐश्वर्या तिच्या गुंडांना सांगत असते, काहीही झालं तरी ती म्हातारी लवकरात लवकर सापडली पाहिजे तुम्हाला, ती इथे घरी पोहोचता कामा नये. इतक्यात आता सुमित्रा त्या ठिकाणी आलेली असते. सुमित्राला बघून ऐश्वर्या घाबरते आणि ताबडतोब तिचा फोन ठेवून देते. त्याबरोबर आता सुमित्रा ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या काय गं, काय झालं, कोणाचा फोन होता आणि असा कटका केलास? त्यावर ऐश्वर्या म्हणते, काही नाही आई, आईचा फोन होता. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, हो का, मग काय म्हणाल्या कावेरीताई? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, काही नाही हो आई, ती म्हणत होती की मी सुद्धा येऊ का म्हणून गणपतीसाठी. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, हो का, मग तू काय म्हणालीस? अगं खरं तर घरात सण आहे, मी सुद्धा त्यांना फोन करून बोलवणारच होते. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, आई अहो मी आईला नको येऊ असं सांगितलं. अहो माझ्या डॅडमुळे घराला आपल्या किती त्रास झाला आहे, मग नकोच ना. त्यावर आई म्हणते, बरं ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते, पण आता चल आपल्याला गणपती आणायला जायचं आहे ना. ऐश्वर्या पहिले तर खूप नाटकं करत असते, पण मग आता तिला सुमित्राचं ऐकण्याशिवाय काही पर्याय नसतो. सुमित्रा, ऐश्वर्या, सारंग सगळेच मूर्ती आणण्यासाठी आलेले असतात. तर आता नानासाहेब म्हणतात की ऋषिकेश, आम्ही आता पुढे जातो, घरी जाऊन बाप्पाच्या आगमनाची उरलेली तयारी आम्ही करून घेतो. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश आणि जानकी नानासाहेबांना सांगतात की ठीक आहे, तुम्ही पुढे जा नाना. मग आता नाना आहे तिकडनं पुढे गेलेले असतात. तर इकडे ऋषिकेशने ढोलवाल्यांना सांगितलेलं असतं की जोरात वाजवा, त्यामुळे ते सुद्धा आता जोरात वाजवत असतात. तर इकडे ओवीला खूपच जास्त छान वाटत असतं गणपती बाप्पाचं आगमन होत असल्या कारणामुळे. मग ती लगेचच आता तिकडे जानकीला घेते आणि जानकीबरोबर छान फुगडी घालत डान्स करते. त्याबरोबर लगेचच तिथे अवंतिका असते. मग ओवी अवंतिकाला घेते आणि अवंतिकाबरोबर सुद्धा छान डान्स करते. तर इतक्यात सौमित्र त्या ठिकाणी सारंगला घेऊन पोहोचलेला असतो. मग लगेचच आता तो पुढे येतो आणि ही गोष्ट ऋषिकेशला सांगतो. तसाच ऋषिकेश लगेचच ही गोष्ट जानकी आणि अवंतिकाला सांगतो. आता सगळेच जण हे अलर्ट झालेले असतात. मग आता पुढचं काम असतं ते म्हणजे अवंतिकाचं. आता अवंतिकाला ऋषिकेश इशारा करतो. त्याबरोबर लगेचच अवंतिका आता ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तू सुद्धा चल ना. आणि मग ते ऐश्वर्याला बळजबरीने पुढे नाचत असतात सगळेजण तिकडे घेऊन येते. मग ऐश्वर्या आता त्या ठिकाणी आलेली असते. तर ऐश्वर्या नाचत नसते, ती फक्त उभी असते. तर आता इकडे ऐश्वर्या अचानक मागे बघते, तर मागे तिला सारंग दिसतो. आता जसंच ती सारंगला बघते तशी ती आश्चर्यचकित होते की सारंग इकडे काय करतोय, सारंग इथे कसा काय आला. त्याबरोबर लगेचच सारंग हा त्याचं तोंड लपवतो आणि बाजूला जाऊन लपतो. ऐश्वर्या सारंगला शोधण्यासाठी ज्यावेळेस मागे जाते त्यावेळेस लगेचच सारंग पुढे येतो डान्स करायला आणि आता तो सगळ्यांच्या बरोबर डान्स करत असतो. ओवीला बघून तर सारंग खूप खुश होतो, तर सारंगला बघून ओवीसुद्धा खूप खुश होते. तर इकडे आता लगेचच ऐश्वर्या ही पाठीमागे पुन्हा बघते, तर तिला पाठीमागे पुन्हा एकदा सारंग दिसतो. आता सारंग मागे दिसल्याबरोबर ऐश्वर्या ही लगेचच घाबरते खरं तर सारंगला बघून. मग ऐश्वर्या ही लगेच सारंगला बघण्यासाठी पुढे येत असते. मग लगेचच आता तिथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघंजणं आता फटाकडे जातात. फटाकडे जाळल्याबरोबर त्या ठिकाणी धूर होतो आणि जसाच धूर होतो तशीच ऐश्वर्या ही आता घाबरते. तर आता धुराच्या त्या सगळ्या धुरामध्ये सारंग हा तिकडनं लपतो. आता सारंग जाऊन झाडामागे लपतो. इतक्यात ऐश्वर्या तिकडे येते. धुरात तिला काही दिसलेलं नसतं. तर ती विचार करते, अरे आत्ता तर इथे होते ना, आता कुठे गायब झाले. त्याबरोबर आता इथे घरातल्या सगळ्यांनाच ऐश्वर्याची ही भीती बघून आनंद होत असतो. आजपर्यंत ऐश्वर्याने सगळ्यांना जो काही त्रास दिलेला आहे त्याची परतफेड सगळेजण मस्त करून घेत असतात. तर आता इथे लगेचच ऐश्वर्या ही कुठे गेले सारंग, इथेच होते ना आत्ता, अचानक गायब कुठे झाले असं म्हणायला लागते. त्याबरोबर आता तिला सारंग दिसत नसतो. मग ती लगेचच सगळा जो ढोल ताशांचा आवाज असतो तो थांबवायला लावते आणि सुमित्राला म्हणते, आई आई आहो बघा ना, मला आत्ता इथे सारंग दिसले होते, सारंग इथे आपल्या सगळ्यांमध्ये होते आई, मी बघितलं सारंगला. म्हणजे आधी बघा, आधी मला ते इथे दिसत होते, नंतर इथे दिसायला लागले आणि नंतर इथे गेले. खरंच आई, सारंग आहेत, सारंग आपल्यातच आहेत आई, खरंच. आता जसं जसं ऐश्वर्या बोलत जाते तसं तसं लगेचच सुमित्रा ॲक्टिंग करायला लागते. काय, खरोखर तुला सारंग दिसला होता ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आई, अहो मी खोटं का बोलू,
त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणते, तुला जर सारंग दिसला होता ना ऐश्वर्या, तर खरंच अगं ही बाप्पाचीच कृपा झाली म्हणायची. मीच त्याला सांगितलं होतं, आमचा सारंग कोणत्या ना कोणत्या रूपात तरी आमच्याकडे परत येऊ दे. आणि बघ, आपला सारंग आपल्याकडे परत आला. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, आई अहो मी तसं नाही म्हणत आहे. मी म्हणजे काय म्हणते तुम्हाला खरंच कळत नाही आहे का? अहो मी खरोखर सारंगना बघितलं आहे. म्हणजे बघा बघा ना, ते आधी इथे नाचत होते, मग तिथे गेले आणि मग तिकडे. मी खरंच सांगते, मी मस्करी नाही करत आहे, मी खोटं नाही बोलत आहे आई. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या अगं हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे जर सारंग जिवंत असता तर या गोष्टीचा आम्हालासुद्धा खूप आनंद झालाच असता. अगं पण हे शक्यच नाही आहे मुळात. सारंग जिवंत कसा काय असू शकतो? आपल्याला सगळ्यांना हकीकत माहिती आहे, त्यामुळे तू उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नकोस गं. त्याबरोबर लगेचच जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो आज सण आहे. आजच्या दिवशी ती जर बोलते ना की तिला सारंग भाऊजी दिसत आहेत, तर दुखवू नका बिचारीला. तिच्या मनाची मानसिक अवस्था काय झाली असेल हे आपण समजून घ्यायला हवं ना. सणासुदीच्या दिवशी प्रत्येक बाईला वाटतं आपलं कुंकू आपल्याबरोबर असावं, आपला नवरा आपल्याबरोबर असायलाच हवा. तर आता हे सगळं काही सारंग बघत असतो आणि ऐश्वर्याला त्रास दिल्याचा सारंगला एक वेगळा आणि विकृत आनंद होत असतो. त्याबरोबर आता इकडे लगेचच आपण पाहतो की सुमित्रा म्हणते, गणपती बाप्पा मोरया. मग लगेचच सगळे जे बँड बाजेवाले असतात ते सुरू करतात आणि अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश, जानकी, ओवी, आई सगळेच जण अगदी छान डान्स करत असतात. तर आता इथे ऐश्वर्या मात्र त्यांना ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी खरोखर सारंगला बघितलं आहे, सारंग आहे इथे. पण आता सारंग इथे आहे हे ऐश्वर्याचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. सगळेजण आपापल्या तंद्रीमध्ये इतके बुडलेले असतात की कोणाला काही कळतच नसतं. त्याबरोबर आता इथे खरं तर हे सगळं यांनी मुद्दामून नाटक केलेलं असतं. तर आपण आता पाहतो की इकडे जानकीची आई म्हणजे लताबाई ह्या आता घरापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि आता त्या बघतात तर काय, अंगणामध्येच त्यांना नानासाहेब दिसतात. तर नानासाहेब हे गुलाबकडून काम करून घेत असतात, रांगोळी बनवून घेत असतात. तर गुलाब हा नानासाहेबांना म्हणत असतो की काळजी करू नका नानासाहेब, एकदम फर्स्ट क्लास रांगोळी काढतो बघा. तर इथे नानासाहेब म्हणत असतात की हो मग सगळ्यांनी बघून सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी ती आतमध्ये येते आणि आतमध्ये येऊन ती नानांना हाक मारणारच असते. इतक्यात लगेचच त्या ठिकाणी ऐश्वर्याचा एक गुंड येतो आणि गुंड येतो आणि लगेचच आता तो तिचं तोंड दाबतो आणि तिला तिकडनं घेऊन जायला लागतो. लताबाई ही नानांना काहीतरी सुराग मिळावं यासाठी जिथे जी मोठी कुंडी असते ती खाली पडते. आता कुंडी खाली पडल्याचा आवाज नानासाहेबांना येतो. नानासाहेब लगेचच विचारतात, काय रे कसला आवाज झाला, कोण आहे रे तिकडे? मग त्यांना कोणी हाक देत नसतं. नानासाहेबांचा नाईलाज होतो आणि ते स्वतःहून तिथे कोण आहे का हे पाहण्यासाठी पुढे सरसावतात. आता ते पुढे आल्यावर त्यांना तिथे एक गाडी उभी असलेली दिसते. मग नाना बाहेर येतात. इतक्यात तिथून एक मुलगासुद्धा येतो आणि म्हणत असतो, सॉरी सर, ॲक्च्युली मी चुकून गाडी रिव्हर्समध्ये घेत होतो आणि तुमच्या ह्या कुंडीला लागली गाडी. आय एम व्हेरी सॉरी, मी मुद्दामून यातलं काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला जर नुकसान भरपाई हवी असेल तर मी तीसुद्धा देतो, तयार आहे मी नुकसान भरपाई द्यायला, असं म्हणत तो आता त्याचं पॉकेट काढतो. तर नानासाहेब म्हणतात, असू दे काही हरकत नाही, पण पुढच्या वेळेस जरा सांभाळून चला, निघा आता. मग लगेचच कुंडी उभी करून तो माणूस तिकडनं निघून जातो. मग आता तिच्या तोंडाला रुमाल लावला जातो आणि त्या रुमाल लावल्याच्यानंतर तिला गुंगी येऊन जाते. आता ती झोपलेली असते गाडीमध्ये आणि तिच्यावरती आता त्या दोन गुंडांनी अशी चादर घातलेली असते जसं काय ती काही पेशंट वगैरेच आहे. मग आता लगेचच पुढे हळूहळू ड्रायव्हर गाडी चालवायला सुरुवात करतो. आता बघतात तर काय, रणदिव्यांचा गणपती हा रस्त्यातच असतो. आता रस्त्यात गणपती असल्यामुळे गर्दीही तितकीच असते. गर्दी असल्यामुळे पुढे जाणं शक्य नसतं. मग आता ते हॉर्न द्यायला लागतात जोरजोराने. तर जानकी तिकडे जवळ यायला लागते. तर इकडे एक गुंड दुसऱ्या गुंडाला सांगतो, आता तू हिच्याशी बोल, हिचं माझ्याबरोबर वाकडं आहे जरा, ही मला ओळखते. मग आता लगेचच जानकी पुढे येते आणि काय झालं दादा, का हॉर्न वाजवताय तुम्ही, असं विचारते. तर आता लगेचच तो म्हणत असतो, बघा ना ताई, अहो ॲक्च्युली ही माझी आई आहे आणि खरोखर हिची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल आणि सिरियस झालेली आहे. हॉस्पिटलाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण बघा इथे हे असे ढोल ताशे वाजतायत, मी माझ्या आईला कसं हॉस्पिटलपर्यंत पोहोचू काही कळत नाही हो. त्यावर लगेच जानकी म्हणते, काळजी करू नका दादा, मी सांगते सगळ्यांना, सगळेजण बाजूला होतील. तुमची आई ती शेवटी मलासुद्धा माझ्या आईसारखीच आहे, त्यामुळे काळजी करू नका,
मी तुम्हाला ताबडतोब वाट मोकळी करून देता. तुम्ही तुमच्या आईला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मग लगेचच तो म्हणतो की हो ताई, मी घेऊन जाईन वेळेवरती, फक्त तुम्ही तेवढा रस्ता बनवून द्याल का? मग लगेच जानकी म्हणते हो ना, का नाही. आणि ती आता सगळ्या लोकांना सांगायला लागते की जरा सरका. लोकांना प्रश्न पडतो की जानकीला नेमकं झालं काय, जानकी सगळ्यांना सरका असं का म्हणते. मग जानकी सगळ्यांना सांगत असते की अरे ते बघा, ते जे दादा आहेत त्यांच्या आईची तब्येत बरी नाही आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जायचं आहे, पण आपल्या ह्या कल्लोळामुळं आणि जल्लोषामुळं त्यांना जाता येत नाही आहे. तर जरा प्लीज हे सगळं थांबवा आणि शांतपणे त्यांना जाऊ द्या, प्लीज. त्याबरोबर लगेचच आता ते थांबतात सगळेजण. मग काय, जानकी लगेचच त्यांना इशारा करते, दादा आता तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता. मग ते गाडी घेऊन येतात आणि थँक्स म्हणत पुढे तिकडनं निघूनही जातात. जसेच ते गुंड पुढे तिकडनं निघून जातात तसं लगेचच आता इकडे जानकी ही तिच्या आईबद्दल प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, बाप्पा माझी आईसुद्धा मला लवकरात लवकर भेटू दे, माझी आणि माझ्या आईचीसुद्धा अशीच भेट घडव रे. आता जानकी आपल्या आईची आठवण काढते आणि त्यावेळेस ती थोडीशी हळवी होते. अर्थात कोणतंही मूल आईची आठवण आली की हळवं हे होतंच. इतक्यात सारंग हा तिकडनं गायब होऊन जातो, तो निघून जातो. तर सौमित्र आणि ऋषिकेश हा जानकीला इशारा करून सांगतात सारंग निघून गेल्याचं. जानकी म्हणते चालेल. मग आता ऋषिकेश, सौमित्र, सारंग हे तिघंजणं आता आनंदाने अगदी छान पद्धतीने बाप्पाला घरामध्ये विराजित करतात. आता बाप्पाचं विराजमान झाल्यानंतर गुरुजी त्या ठिकाणी आलेले असतात आणि आता गुरुजी म्हणत असतात की तर आजचा हा सोहळा खूपच जास्त आनंददायी आणि मंगलमय आहे, कारण आजच्या ह्या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबियांच्या घरी त्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता चेहरा दाखवण्याची वेळ आली आहे. त्याबरोबर गुरुजी म्हणतात की हो, चेहरा दाखव ऋषिकेश. मग आता लगेचच ऋषिकेश हा बाप्पाच्या चेहऱ्यावरती जो रुमाल टाकलेला असतो ना, तो येऊन काढतो. मग आता आरतीला सुरुवात झालेली असते. ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांनी मिळून आरती केलेली असते. तर आता सगळे बाकीचे प्रार्थना म्हणत असतात. सगळं कसं छान सुरळीत सुरू असतं. तर आता सारंगलासुद्धा घरचा गणपती पाहता यावा म्हणून मग सौमित्र एक शक्कल लढवतो आणि ती म्हणजे अशी की तो आता सारंगला व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ चालू ठेवतो. ही गोष्ट ऐश्वर्या लगेच नोटीस करते. ऐश्वर्या विचार करते की हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे हा सौमित्र कसली तरी व्हिडिओ शूटिंग करतोय जसं काय, मोबाईल हा हातामध्ये चालू का ठेवतोय. नाही, ते काही असो, जरा बघितलं पाहिजे इकडे. आणि मग ते आता बघायसाठी पुढे येते. तर आता अवंतिकाने येणाऱ्या ऐश्वर्याला आधीच पाहिलं होतं, त्यामुळे आता लगेच ती ऐश्वर्या पुढे आल्यावर स्वतःही पुढे येते आणि माझ्या नवऱ्याजवळ का जातेस असं ऐश्वर्याला विचारते. ऐश्वर्या म्हणते, मी तुझ्या नवऱ्याजवळ नाही जाते, तुझ्या नवऱ्याच्या हातामध्ये कसलं तरी शूट सुरू आहे, त्याच्या हातात मोबाईल आहे ना, काय करतोय तो ते बघायला जात होते, कळलं. आणि मग लगेचच ऐश्वर्या ही पुढे चाललेली असते. तर लगेच अवंतिका तिला म्हणत असते, माझा नवरा काय करतोय याच्याशी तुझा काय संबंध, तो काहीही करू शकतो, समजलं ना. मग ती म्हणते की हे बघ, मी फक्त तर सौमित्र म्हणतो खरं तर सांगणं गरजेचं नाही आहे आणि तुला सांगणं तर बिलकुलच नाही, पण तरीही तुला आता माहिती असावं म्हणून सांगून जातो आहे. हे बघ, लक्षात ठेव, मी आणि अवंतिका फक्त व्हिडिओ शूटिंग करतो आहे, समजलं. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते ऑल राईट, गुड, आणि जाऊन जागेवरती बसते. त्याबरोबर आता इथे हे सगळं बघून सगळ्यांना खूप जास्त छान आणि आनंद होतो आहे, बरोबर ना. तर ऐश्वर्या ही मात्र काही बोलतच नसते. मग आता ते तिला विचारतात, तुम्हाला काय वाटतं मिसेस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, टू गुड, सगळं खूप छान करून घेतलं यांनी सगळ्यांनी, खरंच. त्याबरोबर लगेचच सगळेजण म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. तर आता अवंतिका ही ऐश्वर्याला म्हणत असते, तुला काय वाटतं, काय नाही वाटत, तुला काय पटतं, तुला काय पटत नाही, हे आम्ही सगळं बघणार नाही होतं ऐश्वर्या, कळलं ना तुला. त्याबरोबर ऐश्वर्या हिला खूप राग येतो आणि तिचा नाईलाज होतो. नाईलाजापोटी ती आता जाते आणि तिच्या खोलीमध्ये बसते. खोलीमध्ये सुद्धा तिला आता सारंगचा भास होत असतो. तर बाकी सगळे घरातले मात्र खाली छान सारंगचे फोटो लावत असतात, त्यामुळे वरती हा प्रॉब्लेम सारखा येणारच असतो. तर आपण आता पाहतो की इकडे ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजण सारंगसाठी मोदक घेऊन आलेले असतात. मोदक बघून सारंग हावरटापेक्षाही जास्त खुश झालेला असतो. तर तो म्हणत असतो, वा 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 वहिनी वा, काय मस्त मोदक केलेस तू, एकच नंबर, पण नाही कमी आहे. त्याबरोबर लगेचच जानकी विचारते, काय कमी आहे भाऊजी.
त्यावर तो म्हणतो, अगं अजून ना तू एक 20-21 मोदक तरी आणायला हवे होतेस, म्हणजे कसं नैवेद्य दाखवलं असल्यासारखं झालं असतं ना, म्हणून म्हटलं गं. त्यावर ऐश्वर्याला लगेचच सारंग म्हणतो, हो का, बरं बघितलं, हां तुझा मेसेज बघितला, राहू दे. त्याबरोबर लगेच आता पुढे सारंग म्हणत असतो, अरे वहिनी असं काय करतेस, आज तो मीठा खाना बनता है. अगं मला बघितल्याच्या नंतर त्या ऐश्वर्याच्या तोंडावर असे 12 वाजलेले ना की खरंच काय सांगू. मग लगेचच आता तो म्हणत असतो, पण एवढा कॉन्फिडन्स आला कुठून. तर तो म्हणतो की हे बघ दादा, काहीतरी करावं तर लागेल ना, काहीही करून मला त्या ऐश्वर्याला हे कळू नाही द्यायचं आहे की हा स्कूल युनिफॉर्म आहे. मग काय करता येईल. त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो की आपण एक काम करूया, आपण ना काहीतरी वेगळा युनिफॉर्म निवडू, मग तर झालं. त्यावरती म्हणते की हो चालेल बाबा. मग जानकीसुद्धा म्हणते की हो मलासुद्धा पटतं आहे. मग आता ती पुढे म्हणत असते, ऐश्वर्या जितकी जास्त घाबरत जाईल ना तितकं आपल्यासाठी चांगलं ठरेल, कारण तितक्या लवकरात लवकर ती स्वतःहून प्रॉपर्टीचे पेपर्स आणून आपल्या हातात देईल. त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो, वहिनी तू आता त्याची काही काळजी करूच नको. बघ नाही जर त्या ऐश्वर्याला मी मजबूर केलं ना पेपर प्रॉपर्टीचे आणून आपल्या हातात द्यायला, तर नाव नाही सांगणार सारंग. त्यावर लगेचच जानकी म्हणते की हो असे तुम्ही आता ऐश्वर्याला सारखेच दिसत राहणार आहात, कारण आता उद्या आपल्या घरी भजन आहे आणि भजनात तुम्ही याल आणि ऐश्वर्याला फक्त ऐश्वर्याला दिसत राहाल. त्यावर तो होकार देतो. तर इकडे ऐश्वर्याचे गुंड ऐश्वर्याला कॉल करून सांगतात की मॅडम तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे, आम्ही त्या म्हातारीला उचललं आहे, फक्त तिचं काय करायचं आहे ते सांगा. ऐश्वर्या म्हणते, अरे बावळटांनो काय करायचं आहे काय, घरात गणपती बसलेले आहेत आत्ता, त्यामुळे काहीच करता येणार नाही. त्या म्हातारीला तिथेच ठेवा आणि तुम्ही तिकडनं निघा. मला सांगा तुम्हाला कोणी पाहिलं आहे का. त्यावर तो म्हणतो की हो आहो मॅडम, आम्ही तुमच्या घराच्या जवळून येत होतो तेव्हा तुमच्या घरातली मिरवणूक तिथे होती, मिरवणुकीत तर आम्हाला सगळ्यांनी पाहिलंच की. त्यावर ऐश्वर्या म्हणते, खाल्लीत का माती नेहमीप्रमाणे. आता ऐका मी काय सांगते ते, काही दिवस अंडरग्राऊंड होऊन जा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पुन्हा इकडे फिरकूसुद्धा नका. मी जे सांगते जसं सांगते ते तसं आणि तसंच झालं पाहिजे. हे बघा जर जास्त उगाच स्वतःची अक्कल वापरलीत ना तर गाठ माझ्याशी आहे, हां उगाच नको. त्यानंतर ऐश्वर्या थोड्या वेळाने रडत त्या गुंडांना कॉल करते आणि त्यांना सांगते की हे बघा आत्ताच्या आत्ता त्या म्हातारीचा खेळ खल्लास झाला पाहिजे, जीवानिशी त्या म्हातारीला मारून टाका आणि पाण्यामध्ये फेकून द्या. असं वाटलं पाहिजे की म्हातारी पाण्यात बुडूनच मेली आहे आणि तिचं प्रेतसुद्धा उद्याच्या उद्या पोलिसांना सापडेल याचीसुद्धा सोय करून घ्या. त्यानंतर आपण आता पाहतो की ठरल्याप्रमाणे ते गुंड आता इकडे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून जानकीच्या आईला पुढे मारायला सरसावलेले असतात. तर इकडे जानकी देवाकडे प्रार्थना करत असते, बाप्पा माझी आई जिथे कुठे असेल तिला व्यवस्थित ठेव, सुखरूप ठेव, तिच्या पाठीशी उभं राहा. इतक्यात त्या गुंडांना मारायला एक व्यक्ती येते, तिने मास्क घातलेला असतो, ती येते आणि त्या दोघांनाही गोळ्या घालते झडाझड. त्याबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर आता आपण पाहतो की इकडे जे धुवायचे कपडे असतात त्याच्याबद्दल आता इकडे ती म्हणत असते. त्यानंतर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.